दीपकजी, शिवसेनेची भूमिका आपण सांगितलीत, पण या भाई तुमच्याकडे येतो. डॉक्टर सावंत, एक सांगा की या निर्णयाचा महाराष्ट्रातल्या राजकारणावर काय पडसाद होईल आणि मुळात हैदराबादमध्ये काँग्रेसला काय नक्की फेस करावं लागेल? नाही, महाराष्ट्राच्या राजकारणावरती याचा काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि जरी कितीही काही झालं तरी पण अशा प्रकारच्या घटना घडत असतात. फक्त मी एकच सांगेन की काँग्रेस मात्र या राज्यामध्ये काँग्रेसचं जे दुटप्पी धोरण आहे त्यामुळे काँग्रेस आंध्रामध्ये भुईसपाट होण्याचा देखील संभव आहे. आणि भाईंना मी एक सांगू इच्छितो की भाई, या घटनेतल्या ज्या काही त्रुटी आहेत, म्हणजे ढोबळ मनाने एखाद्या राज्य निर्मितीचा प्रस्ताव मांडायचा, त्यापेक्षा एकदा आपण आपल्या वरिष्ठांना सांगा की मार्गदर्शक तत्व कधीतरी करा, नाहीतर आम्ही आल्यानंतर आम्ही करूच ती. ठीक आहे, पण तुम्ही तरी करा. ठीक आहे. मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजतायत. भाई, भरत वाक्य तुमच्याकडे. या विषयावरच्या चर्चेला अगदी काही क्षण उरले, ते अर्ध्या पाऊण मिनिटात काय सांगाल? नाही, एक आहे की लोकसभेमध्ये नवीन तेलंगणाची निर्मिती झालेली आहे. राज्यसभेमध्ये त्याची सविस्तर अधिकची चर्चा होईल, सखोल चर्चा होईल. त्याच्यातल्या साधक बाधक की याच्यावर चर्चा होईल. दोन्ही राज्यांचा समतोल कसा साधला जाईल याच्या बाबतीमध्ये चर्चा होईल. आणि हे जे एक ऐतिहासिक पाऊल काँग्रेसने दिलेल्या शब्दाप्रमाणे पाळलेलं आहे त्याचं नक्कीच हे होईल. लोकांना ही गोष्ट अपील होईल. राजकीय त्यांना त्याचे काही परिणाम दुष्परिणाम होत, परंतु आम्ही तो निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही आमच्या निर्णयाशी ठाम आहोत. मला वाटतं काँग्रेस त्यांच्या निर्णयाशी ठाम आहे. भाईंनी या विषयावर आपलं स्पष्ट मत काँग्रेसचं मांडलेलं आहे. बाकीच्या पक्षाच्या सगळ्या प्रवक्त्यांनी आणि आमच्या पत्रकार मित्रांनी याच्यावर मत मांडलेलं आहे. आपण तेलंगणाच्या निर्मितीवरची चर्चा इथेच थांबू. उद्या परत राज्यसभेमध्ये काय होतंय हे बघावं लागणार आहे. तिथेही घणाघाती चर्चा होण्याची शक्यता आहे, जर राज्यसभेमध्ये कामकाज स्मूथ झालं, नेहमीप्रमाणे सुरळीत चाललं तर. याच्यानंतर काही क्षणामध्ये आपण लघु आणि मध्यम उद्योगासमोरच्या आव्हानांवर बोलणार आहोत. आता आपण बोलणार आहोत लघु आणि मध्यम उद्योगांसमोरची आव्हानं. सकाळच्या आपल्या सामाजिक अजेंड्यावरचे जे ठरलेले विषय आहेत त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा विषय, याच्यावर आपण याच्या आधी चर्चा केली होती. नेमकं महाराष्ट्रातल्या उद्योगांना कुठल्या आव्हानांना तोंड द्यायला लागतंय, राज्यातल्या उद्योगांची परिस्थिती कशी आहे जाणून घेण्याकरता आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवलं. त्यांची आधी ओळख करून घेऊयात. बेलापूरच्या स्टुडिओमध्ये आहेत वैभव वझे, विशेष प्रतिनिधी सकाळचे, त्यांच्या कार्यक्रमात स्वागत. मधुमिलन शिंदे आहेत, तळोजा MIDCचे उद्योजक, तेही आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेत, त्यांचंही या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आणि नाशिकहून आपल्याबरोबर आहेत निमा संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योजक मनीष कोठारी. मनीषजी, आपल्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत. या नक्की विषयामध्ये या चर्चेला सुरुवात करताना राज्यातल्या उद्योगांची सध्याची परिस्थिती काय आहे याचं उत्तर जर बघायला आपण शोधायला गेलो तर ते फारसं समाधानकारक मिळत नाही. महाराष्ट्रामधून झपाट्याने स्थलांतरित होत असलेल्या उद्योगांमुळे महाराष्ट्रात उद्योगांची काय परिस्थिती असावी याचा आडाखा बांधणं मात्र कठीण नाही आहे. काय आहे उद्योगांसमोरच्या समस्या, अडचणी, आपण जाणून घेऊयात या विशेष वृत्तांतामधून. लघु मध्यम उद्योगांच्या समस्यांचा आलेख चढताच बंद पडलेले लघु आणि मध्यम उद्योग, न परवडणारे दर, धोरणांचा अभाव, परिणामी उद्योगांवर अवकळा. महाराष्ट्रातले उद्योग डबघाईला आले नसले तरीही त्यांची अवस्था तितकीशी चांगली नाही. याला अनेक कारणं जबाबदार असली तरीही केंद्र आणि राज्य सरकारचं अनुचित धोरण ही मुख्य कारणं आहेत. मुळात उद्योगांमुळे त्या राज्यांची भरभराट होते, आर्थिक सुबत्ता येते, मात्र तरीही राज्य सरकार उद्योगांबाबत उदासीन असणं हे दुर्दैवच म्हणावं लागेल. उद्योजक आणि सरकार यांच्यात सुसंवाद असू नये असं नोकरशहांना वाटत असल्याचा एक मतप्रवाह आहे. उद्योगांची पिछेहाट, स्थलांतर होण्यामागची कारणं काय आहेत यावर एक नजर टाकूयात. उद्योगांसमोरची आव्हानं कोणती? महाग वीज. महाराष्ट्रात प्रति युनिट 11 तर मध्य प्रदेशात आणि गुजरातमध्ये 7 रुपये वीज. जमीन. महाराष्ट्रात भूखंडाचे दर अव्वाच्या सव्वा, तर स्वस्तात भूखंड पुरवण्याची गरज आहे. पाणी. MIDCत 22 रुपये 50 पैसे, तर निवासी क्षेत्रातल्या उद्योगांसाठीचं पाणी 35 रुपये प्रति 1000 लिटर. कर. LBT वॅट उत्पादन शुल्कामुळे उद्योगांमध्ये उघड नाराजी आहे. भ्रष्टाचार. प्रत्येक गोष्टींसाठी टेबलाखालून पैसे द्यावे लागत असल्यानं उद्योजकांमध्ये संताप आहे. धोरण. परदेशात रोजगाराचं धोरण आहे, तर आपल्याकडे मात्र भूमिपुत्र वाऱ्यावर आणि लघु उद्योगांनाही काम नाही. रोजगार. प्रशिक्षण आणि कौशल्यावर आधारित शिक्षणाचा अभाव आहे, तर कारखाने, शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव. स्थलांतर. जमीन, वीज, कर प्रणाली परवडत नसल्यानं उद्योगांचं स्थलांतर, तर राज्यातले उद्योग मात्र कोलमडलेत. कर्ज, व्याजदर. मशिनरी, भांडवलासाठी व्याजदर अव्वाच्या सव्वा, तर कर्ज धोरण लवचिक नसल्यानं उद्योग ठप्प आहेत. एक खिडकी. उद्योग सुरू करण्यासाठी वेगवेगळे 22 परवाने आवश्यक आहेत.
परिणामी इच्छुकांची दमछाक होते. पर्यावरण विभाग उद्योगांसाठी पर्यावरण विभागाची परवानगी अनिवार्य आहे, मात्र ही अडवणूक असल्याची उद्योजकांची भावना आहे. फ्री होल्ड एमआयडीसी भूखंड नियंत्रणमुक्त हवेत. बंद कारखान्याची जागा हस्तांतर विक्रीसाठीची परवानगी सहज मिळावी. गुंडगिरी स्थानिक गुंडांचा राजकीय पदाधिकाऱ्यांचा उपद्रव, प्रोटेक्शन मनी, सक्तीच्या मागण्यांमुळे नाराजी पसरली आहे. कामगार न्यायालय असंख्य दावे नाहक प्रलंबित आहेत. कमीत कमी वेळात दाव्यांचा निकाल लागणं आवश्यक आहे. आयात निर्यात रुपयांचा विनिमय दर निर्यात बेभरवशाची असल्यानं उद्योग क्षेत्र अस्वस्थ आणि खात्रीची गरज आहे. स्वतंत्र एमआयडीसी टाउनशिप आवश्यक, तर कारखाना परिसरात एमआयडीसी नगरपालिका. संशोधन विकास R&D साठी मशिनरी आयात केल्यास अनुदान देऊन सरकारनं प्रोत्साहन देण्याची गरज. गेल्या 3-4 दशकांमध्ये शहरांभोवती रेंगाळलेला औद्योगिकरणाचा परीघ वाढवणं सद्यस्थितीत अत्यावश्यक आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, ठाणे तसेच नवी मुंबईच्या परिसरात झालेले औद्योगिकरण आता ग्रामीण महाराष्ट्रातही पोहोचणं गरजेचं आहे. वाढते नागरीकरण रोखणं खरं तर राज्याच्या हिताचं आहे, मात्र सुज्ञ शासनकर्त्यांना ते कळलंच नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर आपण बघितलं उद्योगांसमोरच्या अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत आणि त्या राज्य शासनाच्या पातळीवर जशा आहेत तशा ग्रामीण भागात, नागरी भागात सगळीकडेच आहेत. आपण जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव वझे यांच्याकडे. वैभव, आत्ता आपण अनेक समस्यांचा एक आढावा थोडक्यात घेतला, पण आजच्या परिस्थितीला स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, लघु आणि मध्यम उद्योगांपुढचा सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न कुठला, असं मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे भूसंपादन हा एक मोठा प्रश्न असू शकतो. अर्थात भूसंपादनासाठी भूमी अभिलेख या विभागातर्फे काही प्रयत्न आता हळूहळू सुरू झालेले आहेत, पण भूसंपादन त्याच्यानंतर लँड ॲक्विजिशन नंतरच्या ज्या काही परवानग्या आहेत आणि एकंदर औद्योगिक वातावरण निर्माण होण्यासाठी तिथल्या स्थानिकांचा जो सपोर्ट आहे ही एक मोठी समस्या आत्ता असू शकते. कारण राज्य सरकारचं असं स्वप्न आहे की 5 लाख कोटींची गुंतवणूक या 2013 ते 18चं जे औद्योगिक धोरण आहे त्यामध्ये होईल आणि एकंदर 20 लाख नोकऱ्यांची निर्मिती होईल असं राज्य सरकारचं स्वप्न आहे. पण त्यासाठी माझ्या मते कारखान्यांना जागा आधी जर मिळाली, म्हणजे पायाभूत सुविधांचा अभाव किंवा त्याची कमतरता ही गोष्ट पलीकडची आहे, पण आधी जागा हा माझ्या मते एक. मला असं वाटतं आपण मनीष कोठारेंकडे जाऊ. मनीषजी, आपण काय सांगाल एक उद्योजक या नात्याने, निमा संघटनेचे अध्यक्ष या नात्याने, सरकारच्या धोरणामध्ये आत्ता ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये एकूणच काय नक्की कमी पडतंय? उद्योजकांना जे हवं आहे ते काय मिळत नाही असं तुम्हाला वाटतं? उद्योजकांना सुरुवातीला जर का जे काही उद्योग क्षेत्रात आणि उद्योग उभं करायचा असेल तर सर्वात पहिले जसं एक भूखंड आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यावरती ते जे मूळ परमिशन्स लागतात, हे परमिशन्स मिळताच सुरुवातीलाच नवीन उद्योजक हैराण होऊन जातो आणि तो अर्धे अधिक उद्योजक हे सुरुवातीलाच बाबा हे आपलं काम नाही आहे असं करून थांबून जातात. आणि ही समस्या किंवा जे काही परमिशन्स लागतात ती जर का सुसूत्रीकरण केलं आणि भूसंपादन आणि जागा आणि मूलभूत सुविधा दिली तर आपल्या इथे खूप वाव आहे असं मला वाटतं. मनीषजी, आपल्याकडे परत येतो. शिंदे साहेब, एक सांगा, आपल्याकडे मधुमिलन शिंदे आहेत, उद्योजक आहेत आणि तळोजा MIDC मध्ये त्यांचा उद्योग आहे. एक सांगा की याच्यामध्ये 22 परमिशनचा उल्लेख मगापासून सारखा होतोय, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो प्रत्येक टेबलवर असं बोललं जातं. काय नक्की उद्योजकांचे अनुभव आहेत? नाही, कुठल्याही जरी जागा उपलब्ध करून मिळाली तर जागा मिळाल्यानंतर पर्टिक्युलरली ज्या परमिशन आपल्याला लागतात त्याच्यामध्ये पॉल्युशन कंट्रोल बोर्ड, एन्व्हायरमेंट क्लिअरन्सेस, सेल्स टॅक्स, पाणी, वीज, त्याच्यानंतर जवळच्या ग्रामपंचायतीच्या परमिशन्स, 22 परमिशन्स लागतात. प्रत्येक परमिशनच्या पाठीमागं प्रत्येकाचे फॉर्म्स अलग आहेत, प्रत्येकाला लागणारी कागदपत्र अलग आहेत आणि प्रत्येकाच्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटची प्रोसिजर आहे. आणि या प्रोसिजरमध्ये जर आज मी ठरवलं की मला उद्योग टाकायचा आहे तर कमीत कमी 10 महिने तर सहज लागतात की ह्या सगळ्या परमिशन माझ्या हातात यायला. तेही जर कंटिन्युअसली त्याच्या पाठीमागं जर एक पर्टिक्युलर डेडिकेटेड एक्सपिरियन्स्ड माणूस मी ठेवला तर. आणि तुमच्याकडे तुमची जागा असून, तुमच्याकडे पैशाची तयारी असून, भांडवल उभं करून एवढा वेळ लागतो. वैभव, काय सांगाल, बाकीच्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे? हे उद्योग जे काही वेळेला बाहेर जातात तर तिथे काही असे वेगळ्या विंडोज क्लिअरन्स करता असतात किंवा काय नेमकी परिस्थिती असते?
या संदर्भात एक अगदी छोटासा एक वेगळा मुद्दा आहे की उद्योगाचं विकेंद्रीकरण करावं असं आपण खूप वर्षांपासून म्हणतो आहोत. पण आणि त्या दृष्टीने आत्ताच्या औद्योगिक धोरणामध्ये सरकारने काही पावलंही उचललेली आहेत. पण मुळात झालं आहे काय की उद्योजक जर का मुंबई, पुणे आणि नाशिक ह्या त्रिकोणाबाहेर जायला तयार नसतील तर हे विकेंद्रीकरण होणार नाही आहे. आणि त्या दृष्टीने इतर राज्यात म्हणजे आपण खरं म्हणजे कंपॅरिझन करू नये, पण गुजरात हे आपल्याला अपरिहार्यपणे घ्यावं लागेल की गुजरात आणि म्हणजे गुजरातचा जर आपण प्रामुख्याने किंवा कर्नाटक हा जर प्रामुख्याने विचार केला तर तिथे खरोखरच उद्योगांचं विकेंद्रीकरण होईल का या जाणीवपूर्वक म्हणजे अक्षरशः हाताला धरून उद्योजकांना वेगळ्या जागी नेऊन वसवणं हा जो काही प्रकार आहे तो तिथे यशस्वीपणे होतो आहे असं लक्षात येईल आपल्याला. आणि याच्याकरता माझ्या मते जो आपण लोकांचा दबाव असं जे सरकारी यंत्रणेवर म्हणतो, तर उद्योजकांनीच जर जाणून बुजून वेगळ्या जागा मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणाबाहेरच्या निवडल्या आणि तर हा एक दबाव येईल, वेगळ्या जागा औद्योगिक दबाव उद्योजकांकडून सुद्धा इनिशिएट व्हायला पाहिजे. तो इनिशिएटिव्ह घेतला गेला पाहिजे. बाकी सुद्धा अनेक गोष्टी आहेत, मग त्या प्रशिक्षित कामगारांच्या असतील किंवा बंद पडलेल्या उद्योगांच्या असतील किंवा धोरणामध्ये अभाव असेल, या गोष्टींवर आपण चर्चा करणार. पण